नवी मुंबई महानगर पालिका मुख्यालय में विभिन्न योग केंद्र के अध्यक्षों और वरिष्ठ नागरिकों के शिष्टमंडल ने उप महापौर दशरथ भगत से मुलाकात की। इस मुलाकात के दौरान सोनखार, सानपाड़ा और पाम्बे क्षेत्र के उद्यानों की स्थिति, विशेषकर शारदा माई धर्माधिकारी उद्यान से जुड़ी समस्याओं और बुनियादी नागरिक सुविधाओं को लेकर विस्तार पूर्वक चर्चा की गई। उप महापौर ने सभी मांगों को गंभीरता से सुनते हुए इन्हें प्राथमिकता के आधार पर जल्द से जल्द पूरा करने का ठोस आश्वासन दिया। बता दें कि बैठक में वरिष्ठ नागरिकों और योग केंद्र के प्रतिनिधियों ने परिसर की बढ़ती आबादी और बुजुर्गों व बच्चों की जरूरतों को ध्यान में रखते हुए कई मांगे उठाई। उन्होंने शारदा माई धर्माधिकारी उद्यान सहित अन्य उद्यानों के सौंदर्यीकरण पर विशेष जोर दिया। बैठक के दौरान उन्होंने उद्यानों में खराब पड़े झूलों, टूटी बेंचों की तुरंत मरम्मत की मांग की। साथ ही बुजुर्गों को बैठने, आपस में संवाद करने और समय बिताने के लिए उद्यानों में विशेष विरुंगला सुविधाएं विकसित करने का आग्रह भी किया। साथ ही उद्यानों में आने वाले बच्चों के लिए नए खेल उपकरण और नागरिकों को बैठने के लिए पर्याप्त व आरामदायक आसनों की व्यवस्था करने, सार्वजनिक स्थानों और उद्यानों के भीतर साफ सफाई और आधुनिक शौचालय की व्यवस्था सुनिश्चित करने की भी मांग की गई। वहीं फ्लाईओवर के नीचे बने एमपी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में आवश्यक नागरिक सुविधाएं उपलब्ध करवाने तथा क्षेत्र के जॉगिंग ट्रैक की स्थिति में तुरंत सुधार करने की भी बैठक में मांग उठाई गई। प्रतिनिधि मंडल के सभी सुझावों और मांगों को ध्यान में रखते हुए उप महापौर दशरथ भगत ने नागरिकों को आश्वस्त किया कि प्रशासन वरिष्ठ नागरिकों की सहूलियत के लिए पूरी तरह से प्रतिबद्ध है। उन्होंने कहा कि वरिष्ठ नागरिकों और बच्चों के स्वास्थ्य व मनोरंजन के लिए उद्यानों का सुव्यवस्थित होना बेहद जरूरी है। उन्होंने कहा कि शिष्टमंडल द्वारा उठाए गए सभी सुझावों के मद्देनजर संबंधित अधिकारियों को तुरंत निर्देश दिए जाएंगे। वहीं सभी उद्यानों में बुनियादी सुविधाओं को अपग्रेड करने, खेल सामग्री लगाने और मरम्मत के कार्यों को पूरी प्राथमिकता के साथ जल्द से जल्द पूरा करने का काम किया जाएगा। सोनखार, सानपाडा, पांबीच या भागातील मोठ्या संख्येने सिनियर सिटीजन, ज्येष्ठ नागरिक भेटायला आले होते आणि त्यांच्या त्या ठिकाणी विविध सूचना होत्या आणि विशेष करून हा जो काही सानपाडा सोनखार आहे, सोनखार भागातील ते योगा केंद्र चालवतात। सर्व योगाचे सर्व योगा केंद्राचे सदस्य आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी ज्या काही सूचना आहेत त्या सूचनामध्ये मैदान गार्डनमध्ये काही विविध साहित्य आहेत, त्या साहित्य दुरुस्त करा, काही ज्येष्ठ नागरिकांसाठी झोपालय असावेत, टॉयलेटची सोय व्यवस्था असावी, जो काही ब्रिज खाली जो स्पोर्ट्स एमपी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणून एमपी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणून केले ब्रिज खाली, त्याच्या काही सुखसुविधा आहेत, असे विविध सुविधा त्यांनी सांगितलेल्या आहेत। अतिशय चांगले त्यांनी म्हणजे जवळजवळ अनेक सूचना त्यांनी केलेल्या आहेत आणि आम्ही त्यांचे देखील स्वागत केलेलं आहे आणि असेच त्यांनी यावं आणि अनेक सूचना सांगाव्या, जेणेकरून त्या सूचनांचे पालन करून त्या सूचना परिपूर्ण करणं हे आमचं त्या ठिकाणी कर्तव्य असते आणि आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे। आणि त्यांनी ज्या ज्या आम्हाला सूचना दिलेल्या आहेत त्या भागातील ज्या काही विविध नागरिक समस्यांच्या ज्या सूचना केलेल्या आहेत आणि त्या सूचना त्यांच्या आम्ही त्या ठिकाणी त्वरित पूर्तता करू आणि त्यातल्या काही सूचना मार्गीता लावलेल्या आहेत, जसं टॉयलेटच्या असेल किंवा झोपालयाच्या असतील किंवा खेळणी असतील किंवा गार्डनमधल्या काही सुविधा असतील, जॉगिंग ट्रॅकसाठी काही सुविधा असतील, ऐसे विविध सूचना त्यांनी के पालन करा। इस बैठक के बाद शिष्टमंडल ने उप महापौर दशरथ भगत के सकारात्मक रुख की सराहना की और उम्मीद जताई कि सानपाड़ा व पाम्बे क्षेत्र के उद्यानों की तस्वीर जल्द ही बदलेगी। आम्ही सर्व 20-25 लोक धर्माधिकारी गार्डन लाफ्टर क्लबच्या संघामधनं दशरथजी भगत डेप्युटी मेयरना भेटायला आलो होतो। आमच्या काय काय समस्या होते त्याचं आम्ही सगळ्यांनी विवरण केलेलं आहे आणि साहेबांनी आम्हाला ते लवकर ते समाधान शोधून देणार, समाधान करणार असे आम्हाला आश्वासन दिलं। छोटी समस्या आहे, मेन तर गार्डनमध्ये क्लीननेस पाहिजे। आता पाऊस येतोय, ब्रिजच्या खाली सगळी साफसफाई पाहिजे, याच्या करून आम्ही रविवार सोडून रोज योगा प्राणायाम वगैरे सगळं करू शकतो। गार्डनमध्ये झुले लावायचे मोठे लोकांसाठी, बाकी अजून अशी छोटी 5-6 समस्या आहे त्या आम्ही त्यांना सांगितली तर त्यांनी सगळं समाधान करणार असे आम्हाला आश्वासन दिला
आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना एवढी चांगली भेट दिली, त्याच्याबद्दल मी त्यांच्या लाफ्टर क्लबतर्फे आम्ही त्यांचे खूप आभार मानतो. आमच्या मागण्या आहेत. गार्डनमध्ये सुरुवातीला स्पीकर लावले होते. सकाळच्या शांत वातावरणात ना ती गाणी किंवा बातम्या ऐकताना खूप छान वाटायचं. सकाळ संध्याकाळ चालू असायची. आता सध्या ते स्पीकर बंद आहेत. नंतर व्यायामाची जी साधनं आहेत, आम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक, आमच्या घरात आम्हाला तेवढी जागा नाही मिळत मुलं नातवंडांमधून, पण इथे आम्हाला व्यायाम करायला जागा मिळते, निवांतपणे बसायला मिळते, एकमेकांशी बोलायला मिळतं, सुखदुःख वाटता येतात. ते जे झोप त्याच्यासाठी आम्हाला मुळात थोडीशी व्यायामाची साधनं हवी आहेत. नंतर जे झुले होते त्याच्यावर ज्येष्ठ नागरिक पण जाऊन बस, म्हणजे सगळे येणारे लोक तिथे बसायचा प्रयत्न करतात. आम्ही उलट त्यांना अडवतो की हे मुलांसाठी आहे, पण तरी असं कधीतरी वाटतं ना की खरंच त्यांची इच्छा आहे म्हाताऱ्या लोकांची की आपल्याला बसायला मिळावं. म्हणून आम्ही त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त केली भगत साहेबांकडे की आमच्यासाठी तुम्ही 2 झुले लावून द्या, आणि साहेबांनी ते प्रयत्न करतो असं सांगितलं आम्हाला. तिसरी गोष्ट, तिथे काही पायऱ्या तुटलेल्या आहेत, थोडं स्वच्छतेचा तक्रार होते आमची, सगळे आम्ही त्यांना सांगितलं आणि त्यांनी ते मान्य केलं. शिवाय आपला जो पूल आहे वाशीचा, रेल्वेचा सानपाडा वाशी स्टेशन जो पूल आहे त्याच्याबद्दलही सांगितलंय, तर तेही ते म्हणाल मी पुढे पाठवतो तुमचा प्रस्ताव. पावसाळ्यामध्ये जेव्हा अचानक पाऊस येतो ना त्यावेळेला आमची धावपळ होते आडोशाला जायला, आणि आडोसा म्हणजे फक्त एकच आहे, विरंगुळा केंद्राचा ओटा. तिथे एवढी लोक मावत नाहीत आमची, म्हणून त्यासाठी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की आम्हाला कुठेतरी थोडासा निवारा शेड जर करून दिलं 1-2 ठिकाणी, तर आम्ही इतर लोकांची सोय होईल, अशा ह्या मागण्या होत्या आमच्या. दुसरं सांगा ना, पावसाळ्यामध्ये आपला योगा पावसाळ्याच्या काळात आम्ही योगासाठी सांडपाडा ब्रिज खाली जातो तिथे, आणि ज्या वेळेला पाऊस असतो ना तिथे पावसामुळे पाणी पण येतं आणि ते अतिशय कचरा झालेला असतो. महापालिकेचे कर्मचारी तो पाहिजे तसा साफ केला जात नाही त्यांच्याकडून, कितीदा सांगितलं. कधी कधी आमचे लोक स्वतः ते झाडतात. अडचणी त्यांनी समजून घेतल्यात आणि पूर्ण करतो असं आश्वासन त्यांच्याकडून आम्हाला मिळालं. भगत साहेबांना आम्ही भेटायला आलो. आमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांना सांगितलं. ॲडल्टसाठी झुला नाही आहेत, मेन एंट्रन्सला साफसफाई नाही आहेत, आणि काय काय इक्विपमेंट आहेत ते पण काय काय ब्रोकन आहेत, आणि एक्सरसाइजसाठी हे नाही आहेत. भरपूर काहीतरी. आमच्या इथे पण योगानंदमध्ये पण हे नाही आहे, ऑटो स्टँड नाही आहे, बससाठी पण आम्ही सांगितलेलं आहे. आणि दुसरा कचरा वगैरे साफसफाई पण व्यवस्थित नाही आहे. त्याच्या आधी पण आम्ही इथे आलो होतो. आणि तिकीट काउंटर नाही आहे वाशीला. आणि जे ब्रिज बनवलं आहे ॲक्च्युली ते ॲक्सेलेटर पाहिजे तिथे, म्हणजे ईस्टवरून वेस्टला जायला. तर भगत साहेबांचं खूप कॉपरेशन आहे आणि चांगलं आहे, आणि त्याने समजून सांगितलं जे सगळं आहे ते तुमचं काम होईल.